पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळीनं 50 मीटर रायफल फ्री पोझिशनच्या प्रकारामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे। या स्पर्धेत स्वप्नीलला एकूण 451.4 गुण प्राप्त केलेत। भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं हे तिसरं मेडल आहे। स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमधल्या कांबळवाडी या गावातला आहे। स्वप्नील कुसाळे 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतोय। आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ अशा प्रतीक्षेनंतर स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावलेलं आहे आणि त्यानंतर आता जल्लोषाला देखील सुरुवात झाली आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला हे तिसरं पदक मिळालेलं आहे। 1952 नंतर महाराष्ट्राला वैयक्तिक प्रकारामध्ये दुसरं मेडल मिळालेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की हे मेडल मिळाल्यानंतर स्वप्नीलच्या कुटुंबियांनी देखील जल्लोष केलेला आहे। सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। 50 मीटर प्रकारामध्ये स्वप्नीलनं हे मेडल पटकावलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की स्वप्नीलच्या कुटुंबियांनी देखील अशा पद्धतीनं जल्लोष साजरा केलेला आहे। मराठमोळ्या स्वप्नील कुसळेला ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की त्यांच्या कुटुंबियांनी देखील आता जल्लोष केला आणि या संपूर्ण मेडल पटकावल्यानंतर स्वप्नील कुसाळेनं स्वतः G24 तासशी बातचीत केलेली आहे। पाहूया। Started shooting since it's been 14 years, and I did everything what needed to shoot, like to perfect shooting, and we can say like good shooting. And the hard work pays right now, and it's like I'm proud to be like to win the medal for the India.